छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की आमचा नाता काय, आमचा नाता काय, शिवाजी महाराज की
आता ऑप्शन करण्यासाठी स्नेहा सुरवसे, डॉक्टर मयूर शिंदे आणि साक्षी नागरे यांना विनंती करतो आपण त्यांचं ऑप्शन करायचं आहे. सर्व मराठा बांधवांना विनंती आहे, कृपया खाली बसून घ्या. सगळ्यांना विनंती आहे, आपल्या स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवून जरांगे पाटील आपल्यासाठी लढत आहे. फक्त आपल्याला 2 मिनिटं शांततेत बसायला जागा भेटत आहे, बसत आहे. विनंती वाल्यांना खाली बसून घ्या, कृपया खाली बसून घ्या. सर्वांना विनंती आहे, पुन्हा पुन्हा सूचना द्या, सांगू नका, बसा, बसून घ्या सगळेजण. कृपया विनंती, टेजवर तुम्ही बसू नका, फोटो काढण्यासाठी समोर येऊ नका. आदरणीय जरांगे पाटलांचं स्वागत करण्यासाठी डॉक्टर मयुरी, साक्षी शिंदे, साक्षी नागरे आणि स्नेहा सुरवसे स्वागत करीत आहेत. मराठ्यांचा क्रांती सूर्य, मराठा संघर्ष योद्धा आदरणीय मनोजी जरांगे पाटील यांचं भांडविनंतीमध्ये पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. आपल्या स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून मराठा समाजाच्या मुलांसाठी सर्वांना विनंती आहे, मुलींना खाली बसून घ्या. चला सगळ्यांमध्ये सत्कार झाल्या, स्टेजच्या खाली या. सर्वांना विनंती आहे, चला स्टेजवर खाली या. यानंतर नाभिक संघटनेचे नेते विनोदी सोडवणे आणि मयूर यांच्या हस्ते जरांगे पाटलांचा सत्कार होणार आहे. हॅलो, कृपया स्टेजवर गर्दी करू नका, कृपया कोणी स्टेजवर येऊ नका. यानंतर या ठिकाणी आदरणीय जरांगे पाटलांच्या कृपाशीर्वादामुळे या ठिकाणी खांडी गावातील पहिलं प्रमाणपत्राचं वाटप या ठिकाणी होत आहे. बालाजी रामभाऊ शिंदे यांचं या ठिकाणी पहिलं प्रमाणपत्र मिळालेलं आहे. सर्वांनी काळाच्या कागदामध्ये या ठिकाणी यांना या ठिकाणी विनंती करतो, त्यांनी रामभाऊ शिंदे यांनी या ठिकाणी पहिलं कुंडीत प्रमाणपत्र या ठिकाणी मिळालेलं आहे. त्यांच्या हाती या ठिकाणी प्रमाणपत्र वाटप आहे. धन्यवाद. यानंतर या ठिकाणी या साखळी उपोषणामध्ये या पाठीमागे जे काही आदरणीय जरांगे पाटलांनी आवाहन केलं होतं, साखळी उपोषणामध्ये आमरण उपोषण आंदोलन करणारे या ठिकाणी गावचे श्री अशोक गंगे पाटील यांनी या ठिकाणी 5 दिवस अन्नदायक आंदोलन केले. त्यांना विनंती आहे, त्यांनी या ठिकाणी त्यांच्या हाताने या ठिकाणी सत्कार स्वीकारावा. 2 मिनिटं फक्त. अशोक गंगे यांनी या ठिकाणी 5 दिवस अन्नदायक आंदोलन केलेलं आहे. त्यांचा सत्कार या ठिकाणी जरांगे पाटलांना विनंती करतो की या ठिकाणी त्यांचा सत्कार करावा. यानंतर मी या ठिकाणी जरांगे पाटलांना विनंती करतो की आम्हाला या ठिकाणी 2 शब्द मार्गदर्शन करावं. आदरणीय जरांगे पाटील स्टेजवर सर्व खाली या, कृपया विनंती, स्टेजवर खाली. हिंदू स्वराज्य संस्थापना छत्रपती शिवराय खांडवी गावातील जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांना महाराष्ट्राचे मराठा आरक्षण हे अनेक वर्षापासूनचा संघर्ष. मराठा समाजाला स्वतःचे मुलं मोठे व्हावे यासाठी मोठमोठ्या आंदोलनात पाठिंबाच्या 42 वर्षात मराठा आरक्षणाचा विषय प्रत्येक वेळेस विजयाच्या टप्प्यात यायचा, परंतु काय होत होतो माहित नाही. होणारा विजय मराठ्यांना भुसला घेऊन जायचा. यावेळेस घराघरातल्या मराठ्यांनी ठरवलं आंदोलन किती दिवस चालू, आरक्षण घेतल्याशिवाय टाकायचं नाही. आणि त्याचा राज्यातला मराठा समाज बघतो. मराठा समाज सध्या इतका उत्साह आहे, प्रमाणपत्र मिळायला लागले आणि घराघरातल्या मराठ्यांना आशा निर्माण झाली की आता
प्रत्येकाला आरक्षण मिळणार आणि मराठ्यांचे पोर आता मोठे होणार. आरक्षणाशिवाय आपल्याला गत्यंतर नव्हतं, म्हणून ही लढाई सुरू झाली आणि जीवाची बाजी लावून ही लढाई मराठीने करायचं ठरवलं आणि शेवटी ती 80% लढाई मराठीने जिंकली सुद्धा. आता थोडं आता जास्त नाही, थोडी ताकद लावली सरसकट महाराष्ट्रातल्या मराठीच्या पदरात आरक्षण मिळालं म्हणून समजलं. आपल्या गावात किती सावड सगळ्यांना वाजवतात. मग घर घेतलं तुमचं सगळं नोंद मिळाली, त्याला प्रमाणपत्र मिळालं. त्याच्या सगळ्या नातेवाईकांना म्हणजे त्याचा जेवढा परिवार आहे त्या सालापासून आता 2023 पर्यंत सगळ्यांना आरक्षण मिळालं. एक मिळाला त्याच्यापासून आणि ज्याला मिळणार नाही त्याच्यासाठी मी आहे. त्याशिवाय सरकारला सत्य नाही. त्यांचा प्रॉब्लेम त्यामध्ये भेटले तर लढाले तरी मला सरकार नव्हतं शिकवलं. कारण मी सरकारला न्याय देत नाही, मी त्यांना फुटतच नाही. मला काही कामाचं नाही त्याच्यामुळे फुटत नाही. माझ्या काही मी एकटाच असं आहे माझ्या समाजाला मला मुलगा मग मी विचार आता समाजाची गद्दारी नाही करायची. समाजाने डोळे झुकून विश्वास टाकला. आता आरक्षण देऊन मराठ्यांचे पोरं मोठे करायचे. माझ्या बापावर जास्त बोलणार नाही कारण खूप गाव आहेत. आज 11 वाजता सर्व शिकत ती 3-4 वाजता तिला आणि कोण वरती परवाची 2 वाजता ती होती 5 वाजता. माझं काय पण मी हलत नाही. काळजी करू नका. किती शक्ती एकत्र आपला शब्द येतो ना, मला किती शक्ती येतो मराठ्यांना 100% सगळ्यांना आरक्षण देत. तुमच्या लेकरासाठी तुम्ही मागा करू नका. तिथं घराघरातल्या मराठींचे पोरं मोठे होणार. श्रीमंत मराठा असो किंवा गरीब असो सगळ्यांचे पोरं मोठे होणार. आणि ज्याला आरक्षणाची किंमत नाही त्याला एक काम करा. जे पोरग किंवा जी मुलगी 1% भोगली त्याने फक्त 1 दिवस तिच्या जवळ आणि तिच्या बापाजवळ जाऊन बस. आरक्षणाची किंमत त्याला विचारा. आरक्षणाची किंमत जे पोरं नोकऱ्यापासून शिक्षणापासून लांब राहिले आणि 1% 4-5 वर्ष त्यांच्या वाया गेले. जो अधिकारी म्हणला होता तोही बोलू शकला नाही. फक्त त्यांना एकदा जाऊन विचारा आरक्षणाची काय किंमत. आणि या मराठ्यातल्या मराठा समाजाला आरक्षण असू दिलं म्हणून आपण ही पेढ घेतला आणि आता लढाई जिंकले. जसे तुम्ही आता सगळे कार्यक्रमाला थांबला ह्याच ताकदीने सगळे दाखले करावं. जर आता शेवटच्या क्षणाला दाखल कोणाचं वाटलं झालं नसलं निवडणूक होती तुमच्या गावात. निवडणूक कसं असतं संध्याकाळी चेहरा डोळ्यात तेल त्याच्या डोळ्यात राखेल चौकी नाव आहे. आपलं धर्म वाटलं आपलं वाटलं आपल्या पोराला कोण मोठं करणार आहे. गोरगरीब मराठ्यांचे आपल्या पोरासाठी त्यासाठी डोळ्यात तेल धरणं आता आपल्याला लागायचं. लोकांसाठी आपण 70 वर्ष लढलो. आपल्या 70 वर्षात एकही नेता आपल्या कामाला आला. सगळ्या पक्षाचे नेते महाराष्ट्रात हे एक बी कामाला आला. आता अधिवेशनात एकही आमदार आपल्याबरोबर बोलला नाही. एक सुद्धा की गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना आरक्षण द्या. जे कोण बोलले ते त्याचा स्वार्थ डोक्यात ठेवून बोलले.
वर सगळ्या खायचं काय वर खायचं ठिकाणा आम्ही जेव्हा होतो ते बोल ना ते पण बोला सांगितलं आम्ही एक म्हणलं ते दुसरंच म्हणतो तिथे आणि इकडे आपल्याला सांगा आम्ही बोललो होतो काय बोलला होता सांगा ऐकलं त्याच्यामुळे आपली लढाई आपल्या लढायची सावधा 20 तारखेला मराठ्यांनी मुंबईकडे जायचं ठरवलं यावेळेला काही आलं का मी ते शिकवलं मी तर आपण बोलतो तुम्ही बघत ना ते तुम्ही काय वाटेल नाही ते गरज आता कागद वाचते त्याच्या ध्यानात नाही कागद लावताना म्हणजे कागदच वाचायचा तुला नाही भाजीचे कागद खायला वाटते ना तू आरक्षण मला इतकं ते आपल्या आरक्षण असणाऱ्या लोक दिले आपल्या पोराला वाटलं आपल्या पोराला स्वतःला द्यायची गरज आहे इतकी भयानक परिस्थिती आपल्याकडे आता मराठ्याने ठरवलं 20 तारखेला मुंबई जायचं विचारायला म्हणलो होतो 17 तारखेच्या बैठकी की आपण एक भेटीच म्हणलं बघू जमते हे पोटे मुंबई मुंबई काय करू बरं आता 20 तारीख गप्प बसायचं गप्प बसत नाही ते पोटे मसळी घेतलं मुंबई तुम्ही त्या सोशल मीडिया मसळी गेल्या ते सरकार मला फोन करते मसळी ते नीट बसायचं ना उलटे तोंड करून तीन चार ते मला फोन करून म्हणते एका मसळी किती बसत असतं पोरं इतके डेंजर ते म्हणतो सरकारला घेतलेल्या करायला लागले ना ते आवड खायचं पोरायचं भयानक काय करते काय मध्ये ते टीचर मला आपल्याला टीचर जायचं पोराला व्हिडिओ टाकला सोशल मीडिया ते सोशल ट्रॅक्टर बसले ते मला आपल्या जन्मतच थांबा पोरं इतके पुढचे मी आपला सहज म्हणलो 20 तारखेच्या आज सगळे काम ओळखून घ्या आपल्याला मुंबईत जायचं एका पोराने गावाला इतकं पाणी ते जरा शेवा ते मला वाचत नाही मराठी स्वतःच्या लेकरासाठी इतके फेडले आणि मराठ्यांचा काय दोष नाही उघड्या डोळ्याला त्यांनी पोरं आत्महत्या उघड्या डोळ्यांना पोरं जवळ लाखांना रुपये शिक्षणासाठी प्रत्येक आई बाबाचं स्वप्न होतं माझ्या इकडे कोणाचं स्वप्न आहे आरक्षण पूर्ण नव्हते आणि माझा हट्ट एवढाच माझ्या माई बापचा माझा मी आणि तुम्ही आपण फक्त आपल्या इकडे मोठे होण्यासाठी लढतो राजकारणासाठी म्हणून तुम्ही राजकारण डोक्यातून काढून टाका आरक्षण मिळवलं आरक्षण मिळालं तुम्हाला काय करायचं कारण तो नेता नाही पिता नाही कोणी तिकडे बरं मला गावाला कोणी काय कोणी कशी होतं ते मिळते नाही आपल्याला आपलेच कष्ट करून पोरं मोठी करावं लागते त्याच्यापासून तुम्हाला गरज नाही टेन्शन कोणाचं त्यासाठी आपल्याला मोठी करा कोणाचं पार पडायची गरज नाही आपल्याला 70 वर्ष पार पडलं आता नाही पडायचं तुम्हाला आता जाताना एवढंच आपलं माझ्या गाव हे असं मला मी ते ना मला एकच गाव मी तिथं थांबलो तिथं आम्हाला पुढच्या वेळेस सांगून ठेवले आमच्या गावात जाणार ती ते रचित मारली आमच्या गावात चालला मला वाटतं 2 चालला 2 तिसऱ्याला सांगू काल एका दिवसात 11 गाव वाढले एक म्हणून शेवटी मला आता संपले दिसते तिकडे आमच्या तिकडे लोक गावाला शिरो ते म्हणजे आमच्या गावाला तिकडेच किलोमीटर चला काय जातो सगळ्या नाव पुरवले आहे ते मला तिथं मला ते एकच आहे आता तुमचे लगेच म्हणून पैसा वाढवले आहे
ते म्हणजे आमचं तुम्ही सर्व सरळ गाव आहे. म्हणून मला घेतो तुमचं तिथं कुणी पुण्याला गेलं ते का थोड्याला गेलं म्हणून ते म्हणजे आमच्या पाणी फक्त एकच किलोमीटर मला येतो पाणी पाणी काय मला मी माझ्या माझ्या समाजाचा अपमान केला कारण मी आयुष्यामध्ये या समाजासाठी दिलं कुटुंबासाठी नाही दिलं मला उशीर होतो हे खरं आहे उशीर होतो हे खरं आहे पण मी तरी काय करू मी जर ठरवलं मराठा समाजाचा अपमान नाही करायचा तर मी जाणार मी राजपाट एक करतो कुठलं बोलत नाही राजपाट माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या कार्याला करायचं राजपाट गोष्टी केल्याशिवाय पर्याय म्हणून राजपाट एक करतो मी 9:30चा कार्यक्रम 4:30 वाजता पाठ 4:30 वाजता एकही माणूस मराठ्याचा हल्ला नाही माता मारायचं सगळं बसून कारण त्यांच्यात लेकरात नाही आणि तुम्ही थांबले तर सरकारवर दबाव राहणार 4:30ला 5ला जेवण पाठवत मला खाल्लं तरी कसं मला प्रॉब्लेम नाही माझ्या गाडीतला प्रॉब्लेम नाही एकदा आला तो त्याचा आपला सुरू करतो की आपलं काही होऊन याला प्रवास 5ला झोपलो थोडा कोण आला तुम्हाला एक पाठ 5:30 अर्धा घंटा थोडासा भेटलंच होईल मला ते फोटो काढून सुरुवात फोन काढलं होते टाकले तिकडं शेवटी सुरुवात कामाला एखाद्या गावात बोलला पट्ट्याच्या पट्ट्यात जिल्ह्यामध्ये सुरू होती एक टाकलेला आला मला फोटो काढून दिला ते त्याच्या टाळातच आलं त्याच्या पायाची एक टप्पूचे फोन ते कणाकणाला त्यांना सदा म्हणून तसंच काढला त्याला म्हणजे टप्पू मी माझ्या समाजासाठी किती वेदना झाल्या तरी नाही परवा पडत आणि मोजतात नाही का माझे शब्द तुम्हाला फक्त आता आपण आरक्षण आणलं आपल्या मराठीच्या लेखा जाता काढल्या आता मागा नका शेवटचा टप्पा त्या शेवटच्या टप्प्यात मागा ऊन वारा पाऊस थंडी काही विचार नका 20 तारखेला आता मराठी मुंबईत झालं मराठी त्याशिवाय मराठी म्हटलं नाही पुढे काळजी करू नका गोळ्या लागल्या तरी घालू नका आता मात्र घरी कोणी राहू नका आणि तुमच्या पायात हात लावून सांग तुम्ही जर घरी राहिलात तुमच्या पोराला वाटलं सगळे आता घराच्या बाहेर पडा 5 दिवस आता येत नव्हते इतके आता त्यांना बाहेर पडा सरकारला टेन्शन आलं पाहिजे की मराठी आले सरांकडे नाही दिलं एवढे यांच्या गाड्या आपण आता बाजूलो याच्याच किती जेव्हा आले तेच गाडीवर जाऊन मळी घालून म्हणजे आता गाड्या येणार असं काय करावं तरी 2400 पोलीस होता तरी मळ्या घालून बसले ते त्याला गाडीत नाही घाला मराठी पोरं कशा लावल्या वाकड्या तिकड्या तुम्ही काकड्यावरून लावल्या डोक्यातल्या काकडा त्यामुळे त्याला लोड आलाय त्यामुळे धडक चांगले मारा मावसल्यावर मग काम आहे स्वतःच्या लेकरासाठी तुम्ही कसं राहतो शेतात आवड कसली केली त्याला जर करायचं असलं तर ते पोरं जर तुम्हाला अधिकारी बनायचं असलं तर तुम्ही कसं राहतो लढायला गोला पट्ट्यातल्या 123 गावातल्या महिला यांनी 20 जानेवारीला सकाळी 8 वाजता नागपूरच्या संख्येनं नंतरवाले यायचं ठरवलं ते याच्यासाठी येणार या गोला पट्ट्यातल्या मावले यासाठी येणार की जे पोरं मुंबईला झाले आपल्या लेकरासाठी लढायला त्यांना वाटा लावायला येणार तुम्ही सुद्धा या एकही धैर्य राहू नका वाटा लावण्याची एवढी ताकद असते की वाटा लावायला येणार हा मायबाप असतो आणि याचा मायबापाने जर पाहिजे हात केलेला मायाचा तर ते पूर्ण मुंबईपर्यंत दुसरं थांबणार नाही येताना आरक्षण घेऊन त्यामुळे त्या पोरासाठी घराला पोटवून सगळे माझ्या खांडे गावातील मतदानामध्ये नियंत्रणवाले तुमचा एक दिवस बाहेर जाईल तुमचा एक दिवस बाहेर गेल्यामुळे समाज कल्याण होणार सरकारवर दबाव निर्माण होणार वाटा लावायला जर आपण आले तरी मुंबईत आल्यावर काय करते त्यामुळे एक दिवस सगळ्यांनी काम सोडा आणि तुम्ही अंतरवाली या आणि गाड्यावरती या आपण आपल्या गावाच्या एवढ्या गाड्या असल्या तेवढ्या बाहेर पडा
एक घरी घरी फिरवू नका. त्या दिवशी काम नाही करायला. 20 जानेवारीला कोणाचं लग्न असेल पुढं टाकला लग्नात कोणी येणारच नाही. सगळे मुंबईला जाणार आहे. त्यामुळे 20 तारखेला कोणी काहीच काम करू नका. सगळे तिकडे आहे. आपण आपल्या गाडीवर आणि तुम्हाला आंतरवाडीपासून तिथं मुक्काम तिथपर्यंत वाजला लावायचे. पायी नाही, गाडीवरती तुमच्या पहिले ते पायी ठरलं होतं आपलं आंतरवाडी गेल्यावर आहे. परंतु जर आंतरवाडीत गाड्या लावल्या तर ह्या लहान महिलांना वापस जायचं कसं? आंतरवाडी गेल्यावर परत आंतरवाडी जावं लागलं असतं. त्यासाठी तेवढा एकच बदल केला आपण की सकाळी ज्या महिला लहान येणार आहेत त्यांनी आपण आपल्या गावातल्या माणसांनी वाहन घेऊन आणि जिथपर्यंत मुक्काम आहे. आता पायी चालायचं नाही तुम्हाला. त्यामुळे मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत गाडी यायला काही अडचण नाही. मग वापस तुम्ही आडल्या गाड्या देत आहे गाड्या असण्यामुळं. त्यामुळं एवढीच एक विनंती केल्या पोरांना वाटर लावायला मायबाप म्हणून तिथे तुमच्या एक करून नसलं ते तर तुमच्यासाठी ते लढायला झाले त्याला तुमच्या एक बसून समजा आणि त्यांना वाटर लावायला लागला. आणि या खांडवी गावातल्या माणसांनी सुद्धा तयारी करा. सगळ्यांनी मुंबईला गेल्याची वाटर लावत नाही. तुम्ही म्हणताना आम्ही वाटर लावायला बरं झालं. तुम्ही जर तसं केलं मला असं सुट्टी तुम्ही सगळे सगळं चला येणार पाहिजे बरोबर. मला त्यांना वाटते गोष्टी गेला गेली मी शेवटी नाही त्यांना काय केलं. पण या खांडवीतल्या आपण महिलांच्या टीव्हीवर घ्या मला पैसा चालायचा महिला नको तरी एक रुपये माहिती नाही म्हणून 1,30,40,000 ते 40,000 रुपये तरी एक रुपये महिला भिजत नाही म्हणाला. चला पोराचं म्हणलं काय घ्यायचं तिथे पोराला न्याय द्यायचा. मी तुम्हाला फक्त सगळ्या बांधवांना विनंती करतो काम हाता तुम्ही घ्या. काम हाता तुम्ही घ्या. हे बांधून पाठ या इकडे सगळ्यांनी काम हातात घेतलं. सगळे उद्यापासून आजपासून लगेच गावभर खेड्यातल्या सांगायचं मुंबईचा एकाने घेऊन आलायचं. आपण जातवाट मराठी आपल्या लेकरांना कसे देत नाही. याला भूत लावला म्हणून लालच येणार नाही. जाता मला सगळ्यांनी तयारी करा. जेवणासाठी तयारी करा. जेवणासाठी बाहेर काढा. सगळ्या मुंबईकडे चला तुम्ही एकही इथं थांबू नका. आसपासच्या खेड्यात मोटरसायकल सुरू करा तुमच्या आणि आसपासच्या खेड्यात जाऊन बसा आणि गल्लीने फिरू नका. नाही म्हणता गावात घेऊन काढा. गल्लीत पुढेच नाही घरात घेऊन त्याला घरातून बाहेर काढा आणि त्याला समजूच नका. आता घराघरातल्या मराठ्याचं कल्याण करायचं बाहेर पड. तुम्ही सगळ्यांनी आता सावध व्हा. आणि आंतरवाडीकडे सुद्धा आंतरवाडी मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत जे येणार नाही त्यांनी सुद्धा वाटा लावाय. म्हणजे येणार ते पक्की तयारी करून झाला आला. कारण खायच्या बीचं सगळं संगत घ्यायचं आपल्याला. तुम्हाला माहित आहे ना आलं तुमच्या सगळं मी तुमच्या ताटात बस नाही. त्यामुळे सगळ्याला एक जाताना विनंती एवढीच झाली माय बाबा तिला शिकायचं. गुन्हाला आपल्या पोराच्या डोक्यावर आरक्षण घेऊन टाकायचा म्हणजे टाकायचा काही झालं तर आपण सगळ्यांना तयारी करा आणि आपलं पूर्ण गाव आंतरवाडीपासून मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत वाटा लावायला. मुक्कामाच्या ठिकाण आपण उद्या करणार आहे. आपण फक्त अगोदर मारगडी घेतात मुक्कामात गेले नव्हते. त्यामुळे सरकारला ते आपल्या गाव करून आपण भागवून देत नाही. ते करून देत नव्हते. ते म्हणजे मुक्कामाचं वाटा नाही मला निघायच्या दिवशी फुल टेन्शन मध्ये पुढे लावायचं मला जाऊ करावं. ते म्हणजे डोंगरावर काय मला पुढे गेला डोंगर मग काय ते म्हणजे गावात मुक्काम करून गावात मुक्काम करून काय करून एखाद्या गावात झाला गेला ना पुढे ना पुढे गावात मुक्काम गावात गेलं काय त्यामुळे डोंगरामध्ये आणि ते म्हणजे असं आहे की डोंगराच्या मुक्काम म्हणलं हा म्हणजे मोबाईल म्हणलं तिथं त्यामुळे फुलवर भारत देशात असं झडप कोणी मारले नसते. भारत देशात इतक्या टाकले चला सगळे मुंबईकडे एक थांबवणार गावा कारण देशाला या गावाची आणि शेवटची एवढीच विनंती करत थांबतो. धन्यवाद.
2 मिनिटं सत्कार होईल. कृपया सर्व मराठा बांधवांना विनंती आहे, पाटील जात असताना त्यांना वाद द्या. पुनश्च एकदा मनोजी जरांगे पाटलांचं खांडवी नगरीमध्ये